नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. पुन्हा मी गुरुपौर्णिमेवरती विषय घेऊन आलोय. याचं कारण मला एक कमेंट आली होती आणि या कमेंटमध्ये ती व्यक्ती अशी म्हणत होते की बाबा तुम्ही तर असं म्हणलाय की गुरूंचं पूजन केलं पाहिजे, या दिवशी गुरूंचा आशीर्वाद मिळत असतो. मला तर गुरु नाहीत, मग ज्यांना गुरु नाहीत त्यांनी पूजन कसं करायचं, या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. आणि ज्यांना गुरु आहेत त्यांनी देखील सविस्तर पूजन कसं करायचं सविस्तर सर्व सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, आम्हाला गुरु नाहीत किंवा मला गुरु नाही हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. जे लोक म्हणतात ना की मला गुरु नाही, त्यांचा अभ्यास कमी आहे. या संपूर्ण जगामध्ये गुरु नाही अशी एकही व्यक्ती नाही. जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर आपला पहिला गुरु असतो आई, वडील, शाळेतील शिक्षक. त्यानंतर तुम्ही कोणाकडून काय शिकत असाल ते. शत्रू देखील आपले गुरु असतात बरं का. त्यांच्यापासून देखील आपल्याला काही शिकायला मिळत असतं. परिस्थिती, निसर्ग. गुरु नाहीत असं नाही, गुरु आहेत. प्रश्न येतो की सद्गुरू, हे जे गुरु आहेत ना त्यांच्यापासून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं, त्यांना आपण गुरु म्हणतो. आणि जे सत्याची वाट दाखवतात, ईश्वराचा रस्ता दाखवतात, ते सद्गुरू. परंतु गुरुपौर्णिमेला गुरूंचंही पूजन झालं पाहिजे, सद्गुरूंचंही पूजन झालं पाहिजे. आता ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला गुरु नाहीत, त्यांनी काय करायचंय? त्यांनी आपल्या आई वडिलांचं पूजन करायचं आहे. वडील असतील, आई असेल किंवा दोन्ही असतील, त्यांचं पूजन करायचंय. आणि जर तुम्हाला कोणी शिक्षक भेटले तुमचे, तर शिक्षकांचं देखील पूजन करू शकता. किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्ही काहीतरी शिकलाय किंवा कसं वागायचं या व्यक्तीकडून कळालं किंवा वेळोवेळी या व्यक्तीचं मार्गदर्शन झालं, त्याला देखील आपण गुरु मानू शकतो. मग त्यांचं तुम्ही पूजन करू शकता. आता पूजन म्हणजे काय? आता पाद्यपूजन जे असतं ना, आपण चरणाला आपण पंचामृतन स्नान वगैरे घालून पोशाख वगैरे दक्षिणा आहेत, ते हा विषय वेगळा. ते काय तुम्ही सर्वांनाच करू शकणार आहे का? परंतु त्यावेळेला त्या व्यक्तीची तुम्ही भेट घ्या, त्या व्यक्तीचं पाय पडा, त्या व्यक्तीला त्यांना सांगा की आज मी तुम्हाला गुरु मानतो, तुमच्याकडून मी खूप काय शिकलोय आणि तुमचे माझे खूप उपकार आहेत. आईवडील असतील तर आईवडिलांचं पूजनच करा, त्यांचं पाद्यपूजन करा. आणि त्याचबरोबर ज्यांना गुरु नाही, ज्यांना सद्गुरू नाही, त्यांना देवांचा देव महादेव आदि गुरु शिवशंभोचं तुम्ही पूजन करू शकता. शिवलिंगाला अभिषेक घालू शकता, ओम नमः शिवाय मंत्रजप म्हणू शकता आणि शिवाला हात जोडून विनंती करून सांगू शकता की मला खरे आणि चांगले गुरु मिळू देत, म्हणून तुम्ही त्यांना नमस्कार देखील करू शकता. आणि आद्य गुरु शंकराचार्य यांनी गुरु अष्टक याची रचना केलेली आहे. हे फार थोड्या लोकांना माहित आहे. यूट्यूबवरती देखील हे उपलब्ध आहे. त्या दिवशी ऐका, पुस्तक असेल तर वाचा. गुरूंच्यासाठी हे अष्टक लिहिले गेलेलं आहे. आणि ज्यांना सद्गुरू आहेत, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, गुरु दीक्षा घेतलेली आहे, त्यांनी तुमच्या गुरूंचं जिथेही कुठं ठिकाण असेल, गादी असेल, मंदिर असेल, मठ असेल, तिथं जायचं आहे, त्यांच्या चरणाचं पूजन करायचं आहे, सुगंधी फुलांचा हार घालायचा आहे. ज्या काही षोडोपचारी पूजेमध्ये दक्षिणा, दान, भेटवस्तू जे काही द्यायचं आहे. गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवत असताना तिथं संकल्प करायचा आहे की हे गुरुदेवा, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि माझ्याकडून राहून गेलेली कार्य माझ्याकडून पूर्ण होऊ दे. जर तुमच्याकडून काही साधना होत नसतील तर मनोमन माफी मागा, संकल्प घ्या, साधना करेन, दुर्गुण सोडेन, व्यसन काय असेल तर ते सोडेन,
वाईट वागण्याची पद्धत असेल तर ते सोडेन. त्या दिवशी गुरूंच्या चरणापाशी संकल्प घ्यायचा आहे आणि त्या दिवशी घेतलेला संकल्प पूर्ण होतो. यानंतर गुरूंच्या सान्निध्यात बसायचं आहे त्यावेळेला. गडबड नाही करायची. अनेक लोकांचं काय झालं की लगेच पळायला लागतात. आयुष्यभर गडबड गडबड गडबड. दवाखान्याच्या लाईनमध्ये आपण तासनतास थांबतो. कोर्टामध्ये तासनतास बसतो. पण गुरूंच्या दरबारात गेलो की म्हैशीची धार काढायची असते, घरी जायचं असतं, वेळ नसतो. तर असं नका करू. गुरूंच्या इथं बसा, शांत बसा. तिथं पवित्र लहरी त्यावेळेला अदृश्य रूपानं वाहत असतात. भगवान शिवाची कृपा होत असते. गुरुदेव त्यावेळेला विशेष करून खुश असतात. याचं कारण, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरूंनाही पाहायचं असतं की गुरुपौर्णिमा आहे, मग खरोखर कोणता खरा शिष्य असेल तोच गुरूंच्या दर्शनाला जाईल. बाकीचे तर लोक कारणं सांगतील किंवा पळून जातील. खरा शिष्य जो असतो ना, तो गुरुपौर्णिमेला वाटेल ते होऊ दे, आभाळ कोसळो किंवा भूकंप येऊ, तो आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असतो. आणि ज्यावेळेला गुरूंच्या पुढे ते शिष्य सर्व बसलेले असतात ना, तेव्हा गुरूंची कृपादृष्टी असते की हे माझे खरे शिष्य आहेत, म्हणून ते आज माझ्या गुरुपौर्णिमेला इथं आलेले आहेत. गुरूंची गुरुपौर्णिमा केली, गुरूंचं पाद्यपूजन केलं म्हणजे गुरूंचा हिमोग्लोबिन वाढतो किंवा वजन वाढतं, असं काहीही नाही आहे. इथं तुमचा स्वार्थ असतो. गुरु तुम्हाला गुरुपौर्णिमा उपलब्ध करून देतात, ते पण तुमच्यावर कृपा करण्यासाठी. गुरूंच्यावर तुम्ही कृपा करायला येताय अशा आयुर्भावात जाऊ नका. इथं गुरूंची कृपा तुमच्या होत असते, म्हणून गुरु तुम्हाला हे उपलब्ध करून देत असतात. थोडा वेळ बसा. जर तिथं बोलण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली असेल तर तुम्ही गुरूंच्या विषयी 4 शब्द बोला. कारण पहा, आई वडील आपल्याला आयुष्यभर सांभाळत असतात, कोणतीच तक्रार नसते. पण ज्यावेळेला ते मूल कधी आई वडिलांच्या विषयी बोलतं ना, की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले, मला घडवलं, वाढवलं, मी आज जो कोणी आहे ते माझ्या आई वडिलांच्यामुळे आहे, असं ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतात. गुरूंना कामाची पावती नको असते. जे याच्या पलीकडे गेलेले असतात ते गुरु असतात. तरी पण आपल्या बापाविषयी, आपल्या गुरुविषयी जे काही तुम्हाला बोलायचं असेल 4 शब्द, त्या दिवशी 4 शब्द बोला, संकल्प करा. दुसरा विषय असा आहे की गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात गेल्यानंतर असं हाताची घडी घालून किंवा स्वतःला कोणीतरी राजा महाराज सेठ समजून बसू नका. गुरूंच्या दरबारात कधीही गेल्यानंतर कधीही ताटायचं नसतं, ॲटिट्यूड दाखवायचा नसतो. तिथे एखादा कचरा पडला तरी उचलून टाकायचा असतो. झाडू मारण्याची संधी असेल तरी करायची असते. जे काम आहे ते काम करा तिथं. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. गुरूंच्या इथं गेल्यानंतर सेवा करायची आहे, काय नाही काय मिळेल ती. कदाचित गुरु तुम्हाला सेवा देणार नाहीत, पण मिळेल ती सेवा करायची असते. बरोबर ना? असं नाही तिथे ॲटिट्यूड दाखवायचं नाही, रुसून फुगून हा काय म्हणतोय, तो का म्हणतोय, याचा फोन नंबर घे, त्याला फोन कर, हे राजकारण कर, ते राजकारण कर. हा बाजार नाही, ही यात्रा नाही आहे. गुरूंच्या दरबारात जाऊन जो गद्दारी करतो ना, तो नरक यातना भोगत असतो, भोगतो. त्यामुळे गुरूंच्या दरबारात प्रामाणिकपणे जा. आणि गुरूंसाठी जात आहे, तिथे गिराईक शोधायला नाही जात की चला याचा नंबर घेऊया, त्याच्या तिकडं स्थळ आहे का बघूया, त्याच्याकडून काय मार्केटिंग वस्तू विकूया. यासाठी तुम्ही गुरूंच्या दरबारात येत नाहीये. तिथं जे शिष्य येतात ते एकमेकांचा वापर करू नका. तुम्ही सर्वांनी गुरूंसाठी काम करायचंय, स्वार्थासाठी नाही करायचं. त्यामुळं जायचंच आहे. कारण हे मी निक्षून सांगतोय, जो गुरुपौर्णिमेला जात नाही तो खरा शिष्य नाही. आता तुम्ही म्हणाला असं कसं? जर कोण घरातलं वारलं किंवा काय अत्यंत महत्वाचा प्रश्न आला, तो जर खरा असेल तर ना, खरा असेल तर, नाहीतर लबाड सांगितलं जातं तो ईश्वर पाहतो. त्यामुळं गुरुपौर्णिमेला तर जायचंच असतं. आता माझ्या शिष्यांच्या संदर्भात मला एकच सांगायचं आहे की 2021 सालचे जे आपले शिष्य आहेत, बरेच वर्षापासूनचे आहेत ते त्यांच्या गुरुपौर्णिमा भरपूर झालेल्या आहेत. त्यांना मी गुरुपौर्णिमेला कधीच बोलवत नाही. चॅनल चालू झाल्यानंतर चॅनल मार्फत जे आपले शिष्य झालेले आहेत यांचाच हा कार्यक्रम आहे. तसेच यूट्यूब चॅनल पाहून जर कोणाला वाटत असेल की चला बाबांचे विचार आम्हाला आवडतात, बाबांचे विचारामुळे आमच्यात परिवर्तन झालं, किंवा काही लोक म्हणतात ना की बाबा आम्ही तुमच्याकडून दीक्षा घेतली नाही परंतु आम्ही तुम्हाला गुरुच मानतो, अशा लोकांना देखील
गुरुपौर्णिमेला येण्याची संधी आहे, आपण देखील गुरुपौर्णिमेला येऊ शकता. किंवा कोणाला काळेश्वराच्या दर्शनाला यायचं असेल, असे लोक देखील आपण गुरुपौर्णिमेला दर्शनाला येऊ शकता. सकाळी 10 वाजता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. माझ्या गुरूंचे जे चरण आहे माझ्या इथं, त्या चरणांचं अभिषेक होईल, पूजन होईल, काळेश्वरीचं पूजन होईल. यानंतर तुम्हाला गुरुपूजनाची संधी दिली जाईल. गुरुपूजन झाल्यानंतर गुरूंचा उपदेश, त्या दिवशी मी काही महत्त्वाचं काय तुम्हाला सांगणार आहे किंवा काय महत्त्वाचे मंत्र वगैरे. कारण ज्या लेकरं आपल्या घरी येतात ना, नेहमीच येतात, आपण नेहमीच त्यांच्यासाठी काय ना काय करत असतो. पण विशेष दिवशी काही विशेष करायचं असतं. या पद्धतीनं काही मंत्रसुद्धा असा मी देणार आहे, जो मंत्र तुमच्या प्रत्येक कामामध्ये उपयोगी येईल. त्यानंतर तुमचे अनुभव सांगण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल. त्यानंतर महाप्रसाद होईल. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला मी म्हणेन आता घरी जा, त्यावेळेला घरी जायचं आहे. गडबड करू नका, गोंधळ करू नका. हे आयुष्याला चाललेलं आहे. जो गुरूंच्या दरबारात येऊन पण गडबड गोंधळ करतो, त्याच्या आयुष्यभर गडबड गोंधळच राहतो. म्हणून हे करू नका. आनंदानं आनंदानं साजरं करूया. काहीतरी मनावरती बोज ठेवून साजरं नका करू. अजिबात करू नका. आनंदानं, खुल्या मनानं, प्रेमानं, जे आपल्या आज आपले गुरुपौर्णिमा म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, माझी दीक्षा किती वर्षाची आहे, किती वर्षापूर्वी 27-28 वर्ष आज झाली. मी माझी गुरुपौर्णिमा फक्त 3 वर्ष झाली साजरी करतोय. इतक्या दिवस मी मला केवळ गुरूंसाठी मी थांबायचो. अनेक वेळेला गुरूंचं दर्शन व्हायचंही नाही. त्यानंतर माझ्या एका शिष्यानं आग्रह केल्यामुळं आणि गुरूंनी परवानगी दिल्यामुळं मी साजरी करतो, अन्यथा मला त्यात इंटरेस्ट नाही आहे. तर सगळ्यांनी यायचं आहे. सहपरिवार का या. कधी कधी घरातील पत्नी येत असते, पती येत असतो, मग बाकीच्यांचे गैरसमज असतात. कोण गुरु आहे, काय आहे तिथं, हे आहे ते आहे. तर असले गैरसमज पण राहत नाही. आपण सर्वजण काय कार्यक्रमानिमित्त येतो. तुमच्या घरातील लोकांनाही सर्व पाहता येतं, त्यांनाही कृपाप्रसाद मिळत असतो, त्यांनाही त्या दिव्य लहरी मिळत असतात. त्यामुळे आपण सर्वांनी या. हे आमंत्रण आहे 29 जुलै 2026 रोजी. जय आदिशक्ती.